ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. डिझेलच्या वाढत्या दरांमुळे एस.टी. महामंडळावर सुमारे 1,200 कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार असून त्यामुळे एस.टी. तिकीट दरवाढीची शक्यता निर्माण झाली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत संकेत दिले आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील असं स्पष्ट केलं. एस.टी. महामंडळात सुमारे 1 लाख कर्मचारी कार्यरत असून 14,250 बस राज्यभर धावत आहेत. महिलांना दिलेली सवलत, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांच्या मोफत प्रवासाचे पैसे शासनाकडून मिळत असले तरी महामंडळाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं देखील गरजेचं असल्याचं श्री सरनाईक यांनी म्हटलं आहे. नवीन बस खरेदी, बस स्थानकांची दुरुस्ती आणि इतर सुविधांसाठी शासनावर अवलंबून राहावं लागत असल्याचं देखील त्यांनी नमूद केलं. त्यामुळे भविष्यात प्रवासी भाडेवाढीचा निर्णय घेतला जाऊ शकतो अशी चर्चा आता सुरू आहे. ठाणे महानगरपालिकेच्या 4थ्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी शिंदेसेना आणि भाजप नगरसेवकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. सभेच्या कामकाजाच्या क्रमावरून दोन्ही पक्ष आमनेसामने आले. भाजपने प्रश्नोत्तरं आधी घेण्याची मागणी केली तर शिंदेसेनेने विषयपत्रिका सुरू करण्याचा आग्रह धरला. गोंधळाच्या वातावरणात अवघ्या 5 मिनिटात 232 पैकी 231 विषय मंजूर करण्यात आल्याचा आरोप भाजपने केला. त्यानंतर भाजप नगरसेवकांनी व्यासपीठावर ठिय्या आंदोलन सुरू केलं. दरम्यान राष्ट्रगीत घेऊन सभा विसर्जित करण्यात आल्याने भाजपने राष्ट्रगीताचा अपमान झाल्याचा आरोप केला असून नौपडा पोलीस ठाण्यात तक्रार देण्याची भूमिका घेतली. महापौर शर्मिला पिंपळकर यांनीही सभागृहातील गोंधळाबद्दल नाराजी व्यक्त करत गटनेत्यांच्या बैठकीत निर्णय लेखी स्वरूपात घेण्याची गरज व्यक्त केली. सभेच्या पूर्वी गट मीटिंग ही होते आणि प्रत्येक महिन्यामध्ये ह्या सगळ्या प्रोव्हिजन झाल्यानंतर महासभा ठेवली जाते. पण गेली 3 महिने सातत्याने आम्ही बघतोय की विरोधी पक्ष जेवढा आक्रमक नाही आहे तेवढा बीजेपी युतीत राहून प्रत्येक वेळी गोंधळ घालण्याचा प्रयत्न करतोय. मला त्यांची मानसिकता कळलेली नाही आणि आज मला बाहेर आल्यानंतर कळलं की त्यांनी शिवसेना मुर्दाबाद ह्या घोषणा केलेल्या आहेत. तर खरं तर युती धर्म फक्त आम्हीच पाळायचा आणि त्यांनी पाळायचा नाही असं जर ठरवलं असेल तर मला असं वाटतं त्यांनी आमच्या सत्तेतनं बाहेर पडणं योग्य असेल माझ्यासाठी तरी. त्यानंतर आमच्या सन्माननीय सदस्यांचं म्हणणं होतं की जशी गेली 10 वर्षे 20 वर्षे महासभा चालते त्याप्रमाणे प्रश्न उत्तरे पण घ्यावे. पण त्यांनी ते प्रश्न उत्तर न घेता विषयपत्रिका चालू केली. विषयपत्रिका चालू करतेवेळी त्यांनी विषय 5 मिनिटांमध्ये सर्व विषय मंजूर केले. आमचं म्हणणं सभागृहाला किंवा सन्माननीय मित्रपक्ष शिवसेनेला होतं की विषयपत्रिकेवर संपूर्ण सदस्यांना त्यांच्या विषय मांडायला चर्चा करायला वेळ द्यावा. गटनेत्याला किंवा ज्या पक्षाला ज्या बाबतीत पसंती नसतं तो त्याची भूमिका सभागृहात मांडतो. त्या महासभेत 2 प्रश्नावर निर्णय घेण्याचं होतं. एक तर सर्वप्रथम महापौर मार्फत एक प्रस्ताव आला होता जे आम्ही सर्वांनी मंजुरी केली की यावेळी 2 दिवस होऊ द्या का 3 दिवस होऊ द्या, विषयांवर चर्चा होणार. म्हणजे विषयाला धरून नव्हे तर विषयांवर चर्चा होणार हे आमचं ठरलं होतं. म्हणजे सहसा की आज सभा संपली नाही तर सोमवारी घेऊ, सोमवारी नाही संपली तर बुधवारी घेऊ, एवढं आमचं ठरलं होतं. राष्ट्रगीताचा मान करण्याचा प्रश्नच येत नाही. सभा संपल्यानंतर आम्ही विषयपत्रिका चालू केली. त्याच्यानंतर प्रश्नोत्तरं झाली. प्रश्नोत्तरं संपल्यानंतर त्या ठिकाणी सभा संपल्यानंतर राष्ट्रगीत घेणं हे क्रमप्राप्त आहे. त्याप्रमाणे राष्ट्रगीत सुरू झालं. राष्ट्रगीत सुरू झाल्यानंतर आम्ही तर उभेच होतो. ते जे डायसवर जाऊन बसले होते तेही उभे राहिले. त्याच्यामुळे अपमान त्यांच्याकडून नाही झाला आणि आमच्याकडून नाही झाला. त्यामुळे राष्ट्राचा अपमान करणं किंवा झाला आहे असं कोणत्याही पद्धतीने मला वाटत नाही. ठाणे महापालिका आता मल जलशुद्धीकरण केंद्रातील प्रक्रिया केलेलं पाणी मोठ्या प्रकल्पांना विकणार आहे. सर्वसाधारण सभेत आयुक्त सौरभ राव यांनी याबाबत माहिती दिली. बोरिवली बोगदा प्रकल्पासाठी 12 MLD प्रक्रिया केलेलं पाणी प्रति 1000 लिटर 7.50 रुपयांनी पुरवलं जाणार असून अमेझॉनच्या प्रकल्पाशीही करार केल्याचं त्यांनी सांगितलं. हवामान बदलामुळे भविष्यात पाणी टंचाई आणि पूरस्थिती लक्षात घेता महापालिका विविध योजना राबवत आहे. शहरातील रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि इमारतींमधील STP प्रकल्प प्रत्यक्षात कार्यान्वित आहे का याची तपासणी केली जाणार आहे. मंजुरीसाठी उभारलेले अनेक प्रकल्प नंतर बंद असलेल्या तक्रारींची देखील दखल घेतली जाईल असं यावेळी सांगण्यात आलं.
ठाणे महानगरपालिकेच्या ज्येष्ठ नगरसेविका परिशाताई सरनाईक यांना वाढदिवसानिमित्त ओवळा माजिवडा विभाग समन्वयक श्री गणेश टाक यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा ठाणे महानगरपालिकेतील ज्येष्ठ नगरसेविका परिशाताई सरनाईक यांना वाढदिवसानिमित्त श्री गणेश टाक यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. ठाणे महानगरपालिकेच्या ज्येष्ठ नगरसेविका परिशाताई सरनाईक यांना वाढदिवसानिमित्त ओवळा माजिवडा विभाग समन्वयक श्री गणेश टाक यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा ठाणे महानगरपालिकेतील ज्येष्ठ नगरसेविका परिशाताई सरनाईक यांना वाढदिवसानिमित्त श्री गणेश टाक यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने आयोजित दाखले वाटप शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. अवघ्या एका दिवसात 537 जणांनी विविध दाखल्यांसाठी अर्ज केले. पुढील 2 ते 4 दिवसात त्याचं वितरण केलं जाणार आहे. 10वी-12वीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी आवश्यक कागदपत्र सहज उपलब्ध व्हावेत या दृष्टिकोनातून राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष श्री मनोज प्रधान यांच्या पुढाकाराने शहरभर अशा प्रकारच्या शिबिरांचं आयोजन करण्यात येत आहे. नागरिकांना तहसील कार्यालयात वारंवार फेऱ्या माराव्या लागू नयेत या दृष्टिकोनातून हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. महानगरपालिकेच्या आयुष्मान नागरी आरोग्य मंदिरांमध्ये कार्यरत डॉक्टरांना गेल्या 10 महिन्यांपासून रखडलेला प्रोत्साहन भत्ता अखेर मिळणार आहे. आवश्यक निधी मंजूर झाल्याने पुढील 2 दिवसात डॉक्टरांच्या खात्यात रक्कम जमा होणार असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांच्या जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात देण्यात आली. हा 101वा जनसंवाद होता. केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्याने सुरू असलेल्या या आरोग्य केंद्रांमध्ये 40 डॉक्टर सेवा देत आहेत. अत्यल्प मानधन असूनही त्यांनी सेवा सुरू ठेवली होती. याशिवाय STP केंद्रांवरील कर्मचाऱ्यांना किमान वेतन, वेळेवर पगार, PF आणि रजेच्या सुविधांबाबत तक्रारी मांडल्या. संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून सकारात्मक निर्णय सुरू करण्यात आल्याचं यावेळी सांगण्यात आलं. पाणी टंचाईग्रस्त गृहसंकुलांनी देखील आपल्या समस्या मांडत टँकर लॉबी गैरप्रकार करत असल्याचा आरोप केला. मंडळी, या होत्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानच्या माध्यमातून ठाण्याच्या
राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडी आम्ही दाखवत असतो. आपल्याही काही सूचना आणि समस्या असल्या तर आम्हाला जरूर संपर्क साधा. आमचा पत्ता आहे ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खड्डन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.